फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये 26, 27, 28 तारखेला मोठा हिंसाचार सुरू झालेला आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवरती. अफगाणिस्तान पाकिस्तानच्या सीमेला ड्युरन लाईन असं म्हटलं जातं आणि जवळजवळ ही 2800 किलोमीटर एवढी लांब आहे आणि ही ड्युरन लाईन सरहद म्हणून आहे हे अफगाणिस्तान किंवा तालिबान मान्य करत नाही आणि त्यांना ही लाईन बदलायची आहे. आणि खैबर पख्तूनख्वा नावाचा जो पाकिस्तानचा जो प्रांत आहे त्यांची इच्छा आहे की त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सामील व्हावं. आता काय नेमकं सध्या काय होतं आहे, सध्या एक युद्ध सुरू झालेलं आहे आणि हे एका अतिशय निर्णायक वळणावरती पोहोचलेलं आहे. सीमाविवाद हे नुसतं नाव झालं. हे जरी फुलस्केल वॉर नसलं तरी जमिनीवरती हल्ले होत आहेत, हवाई हल्ले होत आहेत आणि याचं मुख्य कारण जे आहे ते असं आहे की याच्यामध्ये खास तर माफ करा, या युद्धामध्ये सर्वात जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाकिस्तान हवाई हल्ले करते आहे हेलिकॉप्टरच्या मदतीने, गनशिपच्या मदतीने, याच्याशिवाय मिसाईल्सच्या मदतीने, ड्रोन्सच्या मदतीने. त्यांची जमिनीवरती येऊन लढण्याची क्षमता नाही आहे. मात्र अफगाणिस्तान जे आहे ते पाकिस्तानच्या ज्या सैन्याच्या चौक्या आहेत सीमेवरती त्याच्यावरती हल्ले करत आहे. आणि याचा बॅकग्राऊंड असा आहे की 26ला पाकिस्ताननी माफ करा ऑपरेशन गजब लिल हक म्हणून एक ऑपरेशन सुरू केलेलं होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी पाकिस्ताननी जे तालिबानच्या राज्यामध्ये जे तेहरीक तालिबान पाकिस्तान यांचे जे लष्करी बेसेस होते त्याच्यावरती हल्ला केला अशा प्रकारचा त्यांचा दावा होता. आणि यामध्ये त्यांनी जी पाकिस्ताननी जी मोठी शहरं आहेत काबूल आहे, कंदार आहे, या सगळ्या ठिकाणी हल्ले केले होते आणि नुकसान करायचं तेहरीक तालिबान पाकिस्तानचं हा त्याचा मुख्य उद्देश होता. पाकिस्तान आणि तालिबानकडनं जे दावे केले जातात त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. पाकिस्तान म्हणतं की आम्ही 150हून जास्त तालिबानी मारलेले आहेत, 27 ते 28 चौक्या या बर्बाद केल्या आहेत. तालिबान म्हणतं दुसरंच काहीतरी म्हणतं, ते म्हणतं की आम्ही 55 पाकिस्तानी सैन्यांना मारलेलं आहे, आम्ही 19 चौक्या पाकिस्तानच्या कॅप्चर केलेल्या आहेत आणि 10-12 नागरिक आमचे यामध्ये मारले गेले आहेत अशा प्रकारचं येतं. परंतु नेमकं स्वतंत्र असा सोर्स कुठलाच अवेलेबल नाही. खरं म्हटलं तर पाकिस्तानची लष्करी ताकद ही अफगाणिस्तानपेक्षा पुष्कळ जास्त आहे. त्यांच्याकडे एअरफोर्स आहे, त्यांच्याकडे ड्रोन्स आहेत, परंतु माफ करा त्यांची जमिनीवरती जाऊन लढाई करण्याची हिंमत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना या युद्धामध्ये थोडा पराभव पत्करावा लागतो आहे. त्याच्याविरुद्ध तालिबान हे जमिनीवरती हल्ले करत आहे आणि तालिबानचे लढवय्ये अतिशय चांगले आहे. तर आता याच्यापुढे काय होईल? याच्यापुढे दोन्ही राष्ट्रांचं नुकसान होणार आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानचं नुकसान होणार आहे. काही माणसं मारली जातील. पाकिस्तानी सैन्याचं खूप नुकसान होईल. असं मानलं जातं की जवळजवळ 25 ते 30% सैन्य आज अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरती आहे. जवळजवळ माफ करा 50% सैन्य हे बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा जो पाकिस्तानचे प्रांत आहेत तिथे दहशतवादी विरोधी अभियानात गुंतलेला आहे. तर म्हणजे पाकिस्तानला सध्या मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे, हिंसाचार वाढलेला आहे, नागरिकांचं नुकसान होतं आहे आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था जी सध्याच पहिले खराब अवस्थेमध्ये होती ती अजून खराब झालेली आहे. परंतु यामुळे पाकिस्तानला विजय मिळेल का? तालिबान किंवा तेहरीक तालिबान पाकिस्तान यांचं नुकसान होईल का? तर सध्या तरी ही शक्यता कमी दिसते आहे. कारण हे जे तेहरीक तालिबान पाकिस्तान आहेत हे खूप चांगले लढवय्ये आहेत आणि डोंगराळ भागामध्ये कसं लढायचं, स्वतःचं रक्षण कसं करायचं हे त्यांना माहिती आहे. तर याच्यामुळे हे जे नुकसान होतं आहे हे खूप दिवस चालेल. चीन आणि काही कतार वगैरे जे देश आहेत ते म्हणतात की आम्ही हे हल्ले थांबवण्याचा प्रयत्न करू, पण त्यात त्यांना यश मिळालेलं नाही आहे. तर थोडक्यात पाकिस्तानी सैन्याचं खूप नुकसान होतं आहे, पाकिस्तानचं खूप नुकसान होतं आहे. ही भारताकरता एक चांगली बाब आहे की याच्यामुळे पाकिस्तान सैन्य जे स्वतःला जास्त हुशार समजायचं, सगळ्या पाकिस्तानवरती ते राज्य करतं असं म्हणायचं, तर त्यांना आता मोठ्या एका लढवय्या सैन्याशी लढायला लागतं आहे ज्यामध्ये त्यांचं नुकसान हे खूप होतं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होईल? जर पाकिस्तानने ठरवलं तर ते हल्ले अजून तीव्र होऊ शकतात. जर तालिबाननी ठरवलं तर ते सुद्धा जमिनीवरती हल्ले करू शकतात. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये युद्धाचा हिंसाचार वाढतो की नाही.